पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी नात्या गोत्याचं जे राजकारण आहे ते बघायला मिळते. परंतु पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये असाच एक जी घटना आहे आणि जे नाट्यमय जी लढत आहे किंवा तिकिटासाठी रस्सीखेच जी आहे ती सुरुवात झालेली आहे. आपल्यासोबत राज तापकीर आहेत आणि त्यांच्याच प्रभागातील म्हणजे प्रभाग क्रमांक 27 मध्येच त्यांचे सासरे चंद्रकांत नखाते हे देखील तिकिटासाठी प्रयत्न करतायत. खरं तर जावई आणि सासरे खरं तर रस्सीखेच सुरू आहे तिकिटासाठी. रस्सीखेच म्हणता यायची नाही, कारण पक्ष वरिष्ठांना देखील त्यांनी सर्वे केला आणि पक्ष वरिष्ठांचं देखील असं मत आहे की जो सर्वेमध्ये वरती असेल, ज्याला सगळा पॅनल सपोर्ट असेल, ज्याला राटणे गावातनं सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मागे असतील त्याला तिकीट जाईल. नाही, परंतु आता ही चर्चा सर्वत्र गेलेली, अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत गेलेली आहे. नाही, चर्चा गेली आहे मुख्यमंत्र्यापर्यंत, पण आता काय मुख्यमंत्र्यांनी देखील एक निर्णय घेतलाय आणि त्यांनी ऑन रेकॉर्ड सांगितलेले काही माध्यमातून की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 40% उपस्थितीच्या आतमधले उमेदवार असतील आणि युवकांना कुठेतरी प्राधान्य दिलं जाईल. कारण एक युवा शक्तीवरती मुख्यमंत्री आपले देखील युवक आहेत आणि ते युवकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांनी सांगितलं की युवकांना पहिलं प्राधान्य युवकांना दिलं जाईल आणि जो सर्वेत असेल त्याला नेमकं ते पक्ष वरिष्ठ आमचे नाही. परंतु या उमेदवारीमुळे तुमच्या दोन कुटुंबांमध्ये संघर्ष होऊ शकतो आणि तो संघर्ष शमविण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? माझी तर अशी अपेक्षा आहे की संघर्ष झाला नाही पाहिजे. कारण ज्यावेळेस आपण एखाद्याबरोबर लढत करतो, म्हणजे तिकिटासाठी ज्यावेळेस आमची लढत होईल आणि त्यानंतर ते तिकीट भेटेल मला किंवा त्यांना, त्यानंतरचे जे संबंध आहेत ते नक्कीच खराब होतील असं मला वाटतं. किंवा होतात असं की बघितलंय मी, ज्यावेळेस लढत होती दोघांमध्ये तर ते बसून एक मताने जर ते मिटलं आणि ते जर कुठेतरी त्यांनी मोठेपणा दाखवलं, ते ज्येष्ठ आहेत, आज त्यांची साठे ओलांडली आहे. माझं आता राजकारणाची सुरुवात आहे आणि मी गेल्या अनेक वर्षांपासून या राटणीसाठी सक्रिय समाजसेवा करतोय आणि बऱ्याच वर्षापासून आम्ही शिकतो राटणीकरांसाठी. परंतु हा जो मोठेपणा आहे ते तुमचे सासरे दाखवतील असं वाटतं? त्यांच्याकडनं अपेक्षा आहे, कारण ज्येष्ठ असल्यामुळं मला असं वाटतं की ज्येष्ठांनी हा निर्णय घेणं योग्य असेल. एक मोठेपणा दाखवून, आणि आमच्या सासूबाई देखील नगरसेविका होत्या आधी राटणीच्या, तर माझं सांगणं त्यांना एवढंच होतं की तुम्ही तुमची पत्नीला द्या आणि जेंट्समधून मी उभा राहतो. परंतु हे सगळं सुरू असताना तुमच्या ज्या पत्नी आहेत संभ्रम अवस्थेत असतील, कारण वडिलांकडे जाऊ की पतीकडे जाऊ? नाही, असं काही नाहीये. माझी पत्नी पूर्णपणे माझ्या बाजूनी आहे. पत्नीने देखील वेळोवेळी त्यांना समजायचा प्रयत्न केला, पण काही असतं ते हट्टापायी, त्यांचा आता हट्ट आहे त्यांचा की मला लढायचंय, पण ते आता शक्य नाही वाटत मला. झालं तुमचं बोलणं त्यांच्याशी काही तिकिटाबाबत? काल रात्री देखील माझं बोलणं झालं, कारण आता प्रचाराची यंत्रणा खूप फास्ट झालेली आहे आणि दिवस कमी राहिलेत आपल्याला. तर रात्री मी त्यांना समजून सांगितलं की अशाने असं आहे की आपल्याला दिवस कमी आहेत, आपल्याला निर्णय घ्यायचा आहे, तुम्ही निर्णय द्या, तुम्ही महिला उमेदवार बाहेर काढा. तर ते आता बघू आता ते काय करतात, कारण पॅनलचं देखील सांगणं आहे. पॅनलने पक्ष वरिष्ठांकडे सगळे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या राटणीचे सर्व सदस्य, सर्व पदाधिकारी, सर्व इच्छुक उमेदवार गेले होते. त्यांनी देखील माझ्या नावाची शिफारस वरपर्यंत केली आहे आणि मला नक्कीच वाटतं की बाबा पक्ष मला तिकीट देईल. कारण पॅनल फुटला नाही पाहिजे असं पक्षाची पण इच्छा असेल की पॅनल काय असतं, पॅनल 4चा पॅनल आहे आणि 4च्या पॅनलमध्ये नात्यागोत्याचं खूप मोठं जाळं आमच्या राटणी गावात आहे. दोन्ही पॅनल, राष्ट्रवादीचा पॅनल असेल किंवा आमचा असेल, जर योग्य उमेदवार दिला नाही तर पॅनल फुटण्याची शक्यता असू शकते या राटणीमध्ये आणि नक्कीच जर आपल्याला पराभवाला स्वीकारावं लागेल. खरं तर प्रभाग क्रमांक 27 मध्ये जावाई विरुद्ध सासरे अशी रस्सीखेच तिकिटासाठी सुरू आहे. राज यांनी काल त्यांच्याशी बोलणं देखील केलेलं आहे, परंतु ते समजण्याच्या पलीकडे आहेत आणि ते देखील निवडणुकीसाठी तयारी करत आहेत आणि भाजपकडून तिकिटासाठी त्यांचा देखील हट्ट आहे आणि ते देखील तिकीट मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु या दोघांमध्ये तिकीट नेमकं कोणाला मिळतं आणि कोण या ठिकाणी बाजी मारतं याविषयी सगळ्या पिंपरी चिंचवडमध्ये चर्चा आहे. कृष्णा पांचाळ, लोकसत्ता ऑनलाईन, पिंपरी चिंचवड.